नीट मेडिकलमधली सर्वात महत्त्वाची आणि एकमेव प्रवेश परीक्षा. नीट थ्रू तुम्ही भारतामधल्या सर्व मेडिकल आणि आयुष कॉलेजेससाठी अप्लाय करू शकता. 2022मध्ये 17 जुलैला होणाऱ्या नीटसाठी महाराष्ट्र आणि भारतातून ह्या वर्षी 18.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि भारतामध्ये 93,000 जागा MBBSसाठी उपलब्ध आहेत. आता नीटची परीक्षा झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो तो म्हणजे मेडिकल ॲडमिशन प्रोसेस. आता मेडिकल ॲडमिशन प्रोसेससाठी सर्वात महत्त्वाचा पार्ट काय आहे तर तो म्हणजे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, आवश्यक कागदपत्र. का महत्त्वाची आहेत? कारण जर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तर नीटमध्ये कितीही चांगला स्कोर असेल तरी तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये अप्लाय करू शकत नाही. सो ऑल इंडिया प्रोसेस, महाराष्ट्र स्टेट प्रोसेस किंवा बाकी कुठल्याही राज्याच्या प्रोसेसमध्ये अप्लाय करताना रिक्वायर्ड डॉक्युमेंट हा एक त्यातला सर्वात महत्त्वाचा पार्ट येतो. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ही रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्ट काय आहे आणि ती तुम्ही कुठून मिळवू शकता. माझं नाव अनिश कुलकर्णी आणि मी तुमच्या सगळ्यांचा मेडिकल मेंटॉर म्हणून गेली 7 वर्ष काम करतोय. आधीच व्हिडिओ चालू होण्यापूर्वी अस्मीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण दरवर्षी रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्ट प्रॉपर नसल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कॅन्सल होतं किंवा त्यांना पुढच्या राऊंडमध्ये जावं लागतं आणि प्रेशर वाढतं. तर ह्या रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्ट आपण आता बघणार आहोत. सो मेडिकल प्रोसेसला अप्लाय करताना सर्वात महत्त्वाचे 3 डॉक्युमेंट म्हणजे तुमचं नीटचं कन्फर्मेशन पेज, नीटचं ॲडमिट कार्ड आणि नीटचा रिझल्ट. ज्यावेळी तुम्ही नीटचा फॉर्म भरलेला होता त्यावेळी तुम्हाला नीटचं कन्फर्मेशन पेज प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळालं असेल. ते जपून ठेवा, कारण ॲडमिशनच्या वेळी तो पेज कंपल्सरी लागतो. पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये किंवा आठवड्यामध्ये तुम्हाला प्रत्येकांना नीटचं ॲडमिट कार्ड मिळेल. त्या ॲडमिट कार्डच्या सुद्धा 2 ते 3 कॉपी कंपल्सरी तुमच्याकडे ठेवा, कारण तुम्ही जे ॲडमिट कार्ड एक्झामच्या दिवशी घेऊन जाणार ते ॲडमिट कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करावं लागतं. आणि तिसरं नीटचा रिझल्ट. बट ऑब्व्हियसली 17 जुलैला परीक्षा झाल्यानंतर 1 महिन्यानंतर जनरली नीटचा रिझल्ट येतो, त्यावेळी ती कॉपी तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. सो ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे तुमचं 10वीचं मार्कशीट आणि 12वीचं मार्कशीट. आता 10वीच्या मार्कशीटमध्ये पासिंग सर्टिफिकेट लागतं. ह्याचं कारण त्याच्यावर तुमची बर्थ डेट मेन्शन असते. आता जे विद्यार्थी CBSE IC मध्ये आहेत, ICSC, त्या विद्यार्थ्यांकडे पासिंग सर्टिफिकेट मार्कशीट एकत्रच मिळतं. बट महाराष्ट्र स्टेट बोर्डला अप्लाय केलेल्या विद्यार्थ्यांना 10वीच्या रिझल्ट नंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर पासिंग सर्टिफिकेट मिळतं. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी पासिंग सर्टिफिकेट अजून शाळेमधून कलेक्ट केलेलं नसेल. त्यामुळे तुमच्या पॅरेंट्सना सांगा, अदरवाईज 17 जुलैला परीक्षा झाल्यानंतर तुम्ही शाळेमध्ये जाऊन पासिंग सर्टिफिकेट कलेक्ट करा. 12चं मार्कशीट तुम्ही ऑलरेडी कॉलेजमधून कलेक्ट केलेलं असेल आणि 12चं मार्कशीट कलेक्ट करत असताना कॉलेजमधून अजून 2 महत्त्वाची डॉक्युमेंट तुम्हाला कलेक्ट करायला लागतात. ती म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, जे तुम्हाला 12वीचं कॉलेज देतं. आणि आणखीन एक महत्त्वाचा डॉक्युमेंट तो म्हणजे तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट. बऱ्याचदा कुठल्याही ब्रोशरमध्ये किंवा महाCETच्या ब्रोशरमध्येही कॅरेक्टर सर्टिफिकेटचा उल्लेख नसतो. बट कॉलेजमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर कॉलेज कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी मागतं आणि त्यावेळी गोंधळ उडतो. त्यामुळे कॉलेजमध्ये 12वीचं मार्कशीट कलेक्ट करत असताना स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट कंपल्सरी कलेक्ट करा. आता ज्या लोकांनी ऑलरेडी मार्कशीट कलेक्ट केलेलं आहे आणि LC कलेक्ट केलेला आहे पण तुमच्याकडं कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहे, अशा विद्यार्थ्यांनी तुमची 17 जुलैला परीक्षा झाल्यानंतर कुठंही ट्रिपला जायच्या आधी कॉलेजमध्ये जाऊन कॅरेक्टर सर्टिफिकेट हे कलेक्ट करा. आता ह्या डॉक्युमेंट्स नंतर सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट तो म्हणजे नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल. तुम्हाला ऑल इंडियाला अप्लाय करायचं असेल प्रोसेसमध्ये तरी तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट लागतं आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर नॅशनॅलिटी डोमेसाईल जे एकच सर्टिफिकेट असतं जे तुम्हाला तहसीलदार कार्यालयामधून मिळतं
ते सर्टिफिकेट तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये कंपल्सरी लागतं. सो नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट अजूनही कोणी काढून घेतलं नसेल तर ते आजच काढून घ्या. त्यासाठी तुम्ही ई सुविधा केंद्र म्हणजे तहसील ऑफिसमधून हे सर्टिफिकेट मिळतं, पण ई सुविधा केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता की जेणेकरून तुमची प्रोसेस थोडी इझी होईल. त्यानंतर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट हा दरवर्षी महाराष्ट्राच्या मेडिकल ब्रोशरमध्ये येतो. ते ब्रोशर आल्यानंतर त्यातल्या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा पार्ट तुम्ही प्रिंटआउट काढून घेऊन त्या प्रिंटआउटवर कुठल्याही डॉक्टरांकडनं तुम्ही मेडिकल चेकअप करून फिटनेस करून स्टॅम्प आणि सिग्नेचर घेऊ शकता. आता हे जे मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले प्लस तुमचं आधार कार्ड, ID प्रूफ, हे सगळे डॉक्युमेंट प्रत्येक कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहेत. त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट प्रत्येकांनी तुमचा नीट रिझल्ट लागायच्या आधी तयार करून ठेवा की जेणेकरून नीट ॲडमिशन प्रोसेसच्या एंडला तुमचा गोंधळ उडणार नाही. त्यानंतर स्पेशल रिझर्वेशन, कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन, त्यासाठी कुठले वेगळे डॉक्युमेंट लागतात. तर सर्वात आपण पहिला कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनसाठी बघू, ज्याच्यामध्ये OBC, SC, ST, VJ, NT1, NT2, NT3 आणि SBC ह्या कॅटेगरीसाठी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी ह्या दोनही गोष्टी कंपल्सरी लागतात. जर तुमच्याकडे ह्यामधला दोन्हीमधला कुठलाही डॉक्युमेंट नसेल तर ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट घेता येत नाही. त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी. आता व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी बराच काळ जातो, त्याच्यामुळं व्हॅलिडिटीसाठी लवकरात लवकर अप्लाय करा. कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी ह्या दोन्हीसाठी तुम्ही तहसील किंवा ई सुविधा केंद्रामध्ये अप्लाय करू शकता. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट ते म्हणजे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे SC आणि ST ह्या कॅटेगरीसाठी लागत नाही, पण बाकीच्या जेवढ्या काही कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनमधल्या कॅटेगरीज आहेत त्या प्रत्येक कॅटेगरीसाठी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट लागतं, जे परत तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये मिळतं. आता महत्त्वाचा मुद्दा की सर माझ्याकडं कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी पण आहे, पण नॉन क्रिमी नाही आहे, तर मी फक्त रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकतो का, मला फी बेनिफिट्स नको आहेत? तर तुम्ही घेऊ शकत नाही. जर तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी हे तीनही डॉक्युमेंट असतील तरच तुम्ही कॅटेगरीचा बेनिफिट आणि फायनान्शियल बेनिफिट घेऊ शकता. आणि ह्या 3 डॉक्युमेंट बरोबर कंपल्सरी तुमचं इन्कम सर्टिफिकेट पण काढून ठेवा, कारण ज्यावेळी कॉलेजच्या ॲडमिशनसाठी जाता तुम्ही त्यावेळी कॉलेज इन्कम सर्टिफिकेट मागतं. त्यामुळं हे 4 डॉक्युमेंट कॅटेगरीमधल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी तयार ठेवा. लक्ष द्या की SC आणि ST ह्या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटची गरज नाही. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक नव्यानं, म्हणजे महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा भारतामध्ये गेल्या 3 वर्षांनं जे नवीन रिझर्वेशन चालू झालं EWS, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. आता इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमध्ये 2 सर्टिफिकेट असतात, एक सेंट्रल EWS आणि स्टेट EWS. आता जी ऑल इंडियाची प्रोसेस आहे, ज्यामध्ये तुम्हाला एम्सला अप्लाय करायचं आहे किंवा 15% गव्हर्नमेंट कोट्यासाठी अप्लाय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला सेंट्रल EWS सर्टिफिकेट लागतं. सो सेंट्रल EWS सर्टिफिकेट असेल तर तुम्ही ह्या कॉलेजेसमध्ये रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकता. पण ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये अप्लाय करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी स्टेट EWS सर्टिफिकेट लागतं. जर तुमच्याकडं स्टेट EWS सर्टिफिकेट नसेल तर महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे EWS रिझर्वेशन आहे त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. त्यामुळे लक्ष द्या की स्टेट आणि सेंट्रल हे दोनही EWSचे डॉक्युमेंट वेगवेगळे असतात. ज्यांना महाराष्ट्रात अप्लाय करायचं आहे त्यांना स्टेट सर्टिफिकेट लागेल आणि ज्यांना ऑल इंडिया कोट्या प्रोसेसमध्ये अप्लाय करायचं आहे त्यांना EWS सर्टिफिकेट लागेल. जे 10% रिझर्वेशन आहे प्लस तुम्हाला EWSमुळं प्रत्येक गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजमध्ये 50% फी सवलत मिळते. त्याच्यानंतर जे बाकीचे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, तुम्ही EWSमध्ये पण येत नाही कारण तुमच्याकडं 1967 पासूनचे महाराष्ट्रातले प्रूफ नाही आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी जर तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल
कारण आज मुंबईसारख्या ठिकाणी महाराष्ट्रामधून बाहेरून स्टेटमधले बरेच पॅरेंट्स 1990 2000 नंतर महाराष्ट्रामध्ये राहत आहेत. तर अशापैकी कोणाचं इन्कम 8 लाख कमी असेल, 8 लाखपेक्षा बिलो असेल, तर अशा पॅरेंट्सनी तहसीलदार कार्यालयामधून इन्कम सर्टिफिकेट काढून ठेवा. इन्कम सर्टिफिकेटचा फायदा काय की जेवढे काही गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्हाला 50% फी सवलत मिळते. फॉर एक्झाम्पल KJ सोमय्याची फी स्ट्रक्चर ही 10,25,000 आहे. तर तुमच्याकडं इन्कम सर्टिफिकेट असेल तर ती फी तुम्हाला 5.5 ते 6 लाख रुपये पडते, ज्याचा तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकतो. त्यासाठी रिझर्वेशन नाही मिळणार, पण तुम्हाला हे फी बेनिफिट्स मिळतील ज्याचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. त्याच्यानंतर हिली एरिया रिझर्वेशन. जेही विद्यार्थी डोंगरी विभागात राहतात, हिली एरियामध्ये राहतात, अशा विद्यार्थ्यांसाठी जर तुम्हाला त्याचा बेनिफिट घ्यायचा असेल तर 2 डॉक्युमेंट लागतात. पहिलं डॉक्युमेंट तुमची 10वी किंवा 12वी हिली एरियामधून झालेली आहे त्याचं सर्टिफिकेट, आणि दुसरं डॉक्युमेंट त्याच ठिकाणी हिली एरियामध्ये तुमच्या वडिलांचं डोमेसाईल. जर हे 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर तुम्ही हिली एरियाचा बेनिफिट घेऊ शकता. त्यानंतर PWD, पर्सन विथ डिसॅबिलिटी. आता पर्सन विथ डिसॅबिलिटीचा जर कुणाला फायदा घ्यायचा असेल तर नो डाऊट तुम्ही आत्तापर्यंत सर्टिफिकेट काढलं असेल तुमच्या लोकल गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून, बट मेडिकल ॲडमिशनसाठी तुम्हाला कंपल्सरी महाराष्ट्रामध्ये JJ मेडिकल कॉलेज और एम्स नागपूर ह्या 2 ठिकाणी जाऊन सर्टिफिकेटसाठी अप्लाय करावं लागतं. त्या ठिकाणी तुमचा मेडिकल चेकअप होतो आणि त्यानंतरच तुम्हाला PWD सर्टिफिकेट जर मिळालं तर तुम्ही अप्लाय करताना प्रोसेसमध्ये PWD म्हणून अप्लाय करू शकता. सो ते डॉक्युमेंट तुमची एक्झाम झाल्यानंतर JJ किंवा एम्स नागपूर तुम्हाला ज्याही ठिकाणी जवळ पडेल, बेसिकली विदर्भ मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर असेल, पश्चिम महाराष्ट्रासाठी JJ असेल, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या सर्टिफिकेटला अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर डिफेन्स कॅटेगरी. आज डिफेन्समध्ये D1, D2 आणि D3 असे 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केले जातात. तर त्यासाठी तुम्हाला अप्लाय करताना कंपल्सरी पॅरेंट्सचं डिफेन्स सर्टिफिकेट लागतं आणि त्या सर्टिफिकेट्स असेल तरच तुम्ही त्याचा डिफेन्समध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये फायदा हा घेऊ शकता. ह्याच्या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांनी ड्रॉप घेतलेला आहे की ज्यांनी 2021 मध्ये नीट दिली होती, 22ला परत देत आहेत, अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट पण लागतं. आता जे कोणी फ्रेशर आहेत, 2022 मध्ये पहिल्यांदा एक्झाम देत आहेत, त्यांना गॅप सर्टिफिकेटची गरज नाही आहे, किंवा ज्यांनी 2022 मध्ये बोर्डाची परीक्षा पास झालेले आहात त्यांना गॅप सर्टिफिकेटची गरज नाही आहे. पण ज्यांनी 2021 मध्ये बोर्डाची परीक्षा आणि नीटची परीक्षा दिली होती अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागतं. ते तुम्ही नोटरी किंवा कुठल्याही लॉयरकडनं बनवून घेऊ शकता. आणि लास्ट, जे विद्यार्थी हे रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये येतात, ज्यामध्ये हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल किंवा मुस्लिम, ख्रिश्चन रिलिजियस मायनॉरिटी असेल, जैन मायनॉरिटी असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी 2 डॉक्युमेंट लागतात. ते म्हणजे एकतर तुमच्या LCवर तुमचं रिलिजन आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी मेन्शन केली पाहिजे, आणि प्लस तुम्हाला 100 रुपीजच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेविट करावं लागतं, जे तुम्ही कुठल्याही नोटरी किंवा लॉयरकडनं बनवून घेऊ शकता आणि त्या कॅटेगरीचा मायनॉरिटीचा तुम्ही फायदा घेऊ शकता. म्हणजे MBBSमध्ये आज मुस्लिम मायनॉरिटी आहे जालन्याच्या कॉलेजमध्ये, तर त्या ठिकाणी कंपल्सरी तुम्हाला हे 2 डॉक्युमेंट द्यावे लागतात. तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार प्रत्येकांनी तयार ठेवण्याचा प्रयत्न करा 17 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या आधी, की जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये. आणि एक लास्ट महत्त्वाचा डॉक्युमेंट की ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्राबाहेर अप्लाय करायचं आहे, तर महाराष्ट्राबाहेर अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मायग्रेशन सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागतं. जसं की तुम्हाला एम्स दिल्लीला जायचं असेल, KLE बेळगावला अप्लाय करायचं आहे, तेलंगणामधल्या कॉलेजेसला अप्लाय करायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला हे मायग्रेशन सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं. त्या मायग्रेशन सर्टिफिकेटसाठी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन ते अप्लाय करावं लागतं. त्या मायग्रेशन सर्टिफिकेटची लिंक आणि ह्या सगळ्या रिक्वायर्ड डॉक्युमेंटची PDF फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. आणि ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल ॲडमिशन काउन्सिलिंग, मग त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट असेल, तेलंगणा, कर्नाटका, UP जेवढे काही ओपन स्टेट्स आहेत,
प्लस ऑल इंडिया ॲडमिशन प्रोसेसमध्ये काहीही शंका असतील तर आस्मीला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आस्मी इन डिटेल काम करणारी महाराष्ट्रातली एक अग्रगण्य संस्था आहे. सो कधीही बिंदास्त आमच्या हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आजच आस्मीला रजिस्टर करा, कारण जेणेकरून नीटचा रिझल्ट नंतर तुम्हाला सीट मिळेल का नाही ह्याची साशंकता असेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.